पण जर तुम्हाला 5 नंबरचं मिळालं तर 1 नंबरचं मिळालं तर ॲटो फ्रीज आहे. तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेरच पडले, डायरेक्ट कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन घ्यायचं, त्याला ॲटो फ्रीज म्हणतो आपण. तुमच्या हातातला कंट्रोल काढून घेतलाय. पण जर 5 नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करता येते पहा. 5 नंबरचं कॉलेज आहे, तुम्हाला वाटतं की 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबरचं कॉलेज मला मिळू शकते कॅप राऊंड 2 मध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे की सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची. कोणाची फीस भरायची ते सांगतो. तुम्हाला जे कॉलेज 5 नंबरचं मिळालेलं आहे, कोणतं VITचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, तर ह्या कॉलेजची सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची अगोदर. किती फीस आहे ही? 1000 रुपये फीस आहे, ती तुम्हाला भरायची आहे. आणि बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही चॉईस केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड 2 ला जाता येईल. कळलं? आता 5 नंबरचं तुमचं VITचं कॉलेज पण फायनल आहे आणि तरी पण तुम्ही कॅप राऊंड 2 ला चाललात, कारण तुम्हाला 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर मिळण्याची अपेक्षा आहे कॅप राऊंड 2 मध्ये. सिंपल.